नांदगाव मोरेवाडी येथील मनोहर आत्माराम बिडिये व पूजा देवेंद्र बिडिये यांच्या सामायिक बंद घराला रात्री 8:30 वाजताच्या सुमारास अचानक आग लागली। या आगीत संपूर्ण घर आणि दुकान जळून बेचिराख झाले। सुमारे 1 तासानंतर दाखल झालेल्या अग्निशमक बंबालाही ही आग आटोक्यात येताना कठीण जात होते। मुंबई गोवा महामार्गावर बिडिये कुटुंबियांच्या घराला आग लागली। बिडिये कुटुंबीय मुंबई येथे वास्तव्यास असतात, तर श्रीमती सुनंदा बिडिये या आजी येथे असतात। मात्र तब्येत बरी नसल्यामुळे काही दिवसांपूर्वी या आजी मुंबई येथे गेल्या होत्या। तर याच घरात किराणा मालाचं लवू राजाराम लाड हे दुकान चालवतात। मात्र हे दुकानही 1 महिन्यांपासून बंद आहे। सुमारे 8:30च्या सुमारास आग लागल्याचं लोकांच्या निदर्शनास आलं। यानंतर स्थानिकांकडून अग्निशामक दलाला कळवण्यात आलं। मात्र 1 तासानं बंब दाखल झाला, तोपर्यंत आगीनं संपूर्ण घर आपल्या विळख्यात घेऊन रौद्र रूप धारण केलं। यामध्ये संपूर्ण घर जळून खाक झालं। ही घटना समजताच नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली। याचवेळी घरात असलेल्या सिलेंडरचा मोठा स्फोट झाल्यानं नागरिकही भयभीत झाले। ही आग नेमकी कशी लागली याचं नेमकं कारण कळलं नसलं तरी शॉर्ट सर्किट झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच कणकवली आणि कासार्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली।